तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाईक रॅली सुरू आहे। त्यांचा आज रोड शो आयोजित करण्यात आलाय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय स्वतः बाईक चालवतायत आणि ते रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। फडणवीसांचा हा रोड शो नागपुरातील 6 प्रभागांमधून जाणार आहे। नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आपण पाहतोय। त्यांनी बुलेट स्वार ते झालेले आहेत। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी अर्थात राज्यभरातल्या सगळ्याच निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होतंय। त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत प्रचाराचा तोफा थंडावतील। मात्र तत्पूर्वी नागपुरात पालकमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मोठा प्रचार करतायत। स्वतः बुलेट चालवत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या रोड शो निमित्त आज सकाळपासूनच नागपूर सज्ज झालेला आहे। ठिकठिकाणी जे 6 प्रभाग आहेत, रॅलीचा जो मार्ग आहे, रोड शोचा जो मार्ग आहे, तिथे ठिकठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहेत, प्रतिमा लावलेल्या आहेत आणि त्याच बरोबर फुगे, झेंडे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे। भाजपच्या समर्थकांसह नागपूरकरांनी देखील मोठ्या उत्साहानं या रोड शोमध्ये सहभाग नोंदवलाय। आपण पाहतोय ही लाईव्ह दृश्य आहेत ही नागपूरमधली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणुकीनिमित्त उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो निघालेला आहे आणि या बाईक रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक चालवत आहेत आणि अर्थात त्यामुळे सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित झालेला आहे। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जमले, त्यामुळे अर्थात पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात आहे। नागपुरात आज प्रचाराचा शेवटचा दिवस, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात रोड शो पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलेट स्वारी आपण पाहतोय। हेल्मेट घालून, गॉगल लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या उमेदवारांचा नागपुरात प्रचार करतायत। 6 प्रभागांमधून ही रॅली निघते। जितेंद्र शिंगाडे आपल्याला या सगळ्या संदर्भातील अधिकची माहिती देतील। जितेंद्र, हा एकूणच प्रवास कसा असेल? 6 प्रभागांमधून मुख्यमंत्र्यांची रॅली जाणार आहे, या रॅलीचा शेवट कसा असेल? एकूणच सध्या नागपुरातलं वातावरण कसं आहे? जसं सध्या नागपुरात जे वातावरण आहे ते अतिशय उत्साहाचं दिसून येत आहे की भाजप कार्यकर्त्यांमध्ये जो जोश आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येऊ राहिलेला आहे। कारण स्वतः मुख्यमंत्री नागपूर महानगरपालिकेच्या युतीच्या उमेदवारांसाठी सहभागी झालेले आहेत आणि ही जी रोड शो किंवा रॅली आहे ती आता निघालेली आहे। भारत माता चौकातून निघालेल्या या रॅलीला आता ठिकठिकाणी जे आहे ते भाजप कार्यकर्त्यांतर्फे स्वागत करण्यात येत आहे। कुठे हार फुले टाकत आहेत तर कुठे फटाके फोडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गर्दी झाल्याचं सध्याचं दृश्य दिसून येऊन राहिलेलं आहे। महत्वाचं म्हणजे हा जो रोड शोचा मार्ग आहे, हा रोड शोचा मार्ग गजबजलेल्या इतवारी, महाल, गांधीबाग या परिसरामधील आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे तो नागपुरातील मुख्य अशी मोठी बाजारपेठेचा हा परिसर असल्याने इथे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आपल्याला दिसून येऊन राहिलेली आहे। कारण मुख्यमंत्री स्वतः बाईकवर स्वार झालेले आहेत। बुलेट बाईकवर स्वार होऊन मुख्यमंत्री आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपुरात या रोड शो मध्ये निघालेले आहेत। भारत माता चौकातून निघालेली ही रॅली सध्या सराफा, ओली या परिसरामध्ये पोहोचलेली आहे आणि या माध्यमातून जे आहे ते 6 जे प्रभाग आहेत म्हणजे 24 उमेदवारांचा प्रचार या माध्यमातून मुख्यमंत्री करतायत। केवळ 24च उमेदवार नाही तर नागपुरातील सर्वच जे युतीचे शिंदेच्या शिवसेना आणि भाजप युतीचे जे उमेदवार आहेत त्याचा प्रचार या माध्यमातून मुख्यमंत्री करतायत। आणि यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी एक टॉक शो आणि 5 जाहीर सभा देखील घेतलेल्या होत्या। त्यानंतर आता हा रोड शो होत आहे। प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ही या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकूणच पाहता मुख्यमंत्री स्वतः बुलेटवर स्वार झालेले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील एका बुलेटवर स्वार आहेत आणि सोबतच शहराध्यक्ष असतील, भाजपचे इतर नेते पदाधिकारी असतील ते देखील या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। महिलांचा एक बायकर्सचा ग्रुप आहे तो देखील सहभागी झालेला आहे। अधिक मोठ्या प्रमाणात पोलिसांची देखील दमछाक होत आहे की गजबजलेल्या आणि दाटीवाटीच्या रस्त्यातून जेव्हा हे रोड शो चाललेला आहे या रोड शोला आता प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। परवा मतदानाचा दिवस आहे आणि त्यापूर्वी
ही या रोड शोचं नागपुरात एक अतिशय असं वेगळं महत्व म्हणता येईल. आता यानंतर या रोड शोचा किती परिणाम पडतो हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र सध्या जे दिसून येऊन राहिलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे आणि ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत देखील करण्यात येत आहे. बरं जितेंद्र, आपण पाहतोय हे दृश्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेट स्वार झालेले आहेत. त्यांच्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे देखील बाईकवर आहेत. नागपुरातला हा रोड शो, बाईक रॅली, नागपूरमधल्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेली मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली आपण पाहतोय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 5:30 पर्यंत प्रचार करण्याची वेळ आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावतील. पण आजचा पूर्ण दिवस हा ठिकठिकाणी मोठ्या नेत्यांचा प्रचार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री, नागपूरचे पालकमंत्री आणि भाजपचे प्रमुख आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस नागपुरात त्यांची बाईक रॅली निघालेली आहे. 6 प्रभागातून ही बाईक रॅली जाईल आणि ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांच्या बाईक रॅलीवरती फुलांचा वर्षाव सुरू आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांसह नागपूरकरांनी प्रचंड मोठी गर्दी केलेली आहे. प्रचंड मोठा उत्साह नागपुरात सध्या दिसतोय आणि या बाईक रॅलीला, या रोड शोसाठी नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांना हार घातले जात आहेत. त्यांच्यावरती पुष्पवृष्टी सुरू आहे. कॉन्फेटी उडवली जाते. फुगे आहेत भाजपच्या रंगाचे, आपल्या भारताच्या झेंड्याच्या रंगाचे. आणि त्याच निमित्तानं ठिकठिकाणी आता भाजपच्या झेंड्याच्या पताकाही लावलेल्या आहेत. नागपूर एकूणच आज सजलेलं दिसतंय. प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महापालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान होत आहे. 16 तारखेला निकाल आहे. त्यामुळे आज आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा शेवटचा दिवस आहे. आचारसंहिता आजपर्यंत आहे आणि 5:30 वाजेपर्यंत प्रचार करण्याची अंतिम मुदत आहे. त्याच निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपुरात रोड शो करतायत. बाईक रॅली त्यांनी काढलेली आहे आणि बुलेट स्वार झालेले आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतोय. त्यांच्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळे देखील बुलेट स्वार झालेले आहेत. कोणीतरी पैसे उधळले, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवलंय. आपण पाहतोय ही दृश्य. अर्थात पैसे उधळण्याचा रोड शो नाहीये, त्यामुळे पोलिसांनी त्या इसमाला थांबवलेलं आहे. पैसे उधळणं योग्य नाही असं म्हणत थोडं गोंधळाचं वातावरण दिसतंय. त्याला पोलिसांनी पकडलेलं आहे. आपण पाहतोय ही दृश्य, ही लाईव्ह दृश्य आहे. तिने पैसे उडवले, त्यामुळे पोलिसांनी या गोष्टीचा विरोध केला आणि त्या इसमाला पकडलेला आहे. एकीकडे बाईक रॅली सुरू आहे, मात्र अतिउत्साही कार्यकर्ते असतात जे असे कृत्य करतात, त्यामुळे पोलिसांना त्यांना आळावा घालावा लागतो. आपण पाहतोय नागपूरमधली दृश्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले. तर बुलेट ते चालवत आहेत स्वतः. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या बरोबर जोडलेले आहेत. जितेंद्र, आता नेमकं काय घडलं तिकडे? एका इसमाने पैसे उधळले आणि नंतर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आणि ही बाईक रॅली कशी सुरू आहे? नक्कीच आपण ज्याप्रमाणे पाहतोय की उत्साह आहे भाजप कार्यकर्त्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते उत्साहाच्या भरात एका इसमाने पैसे उधळलेले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं आणि त्याला बाजूला केलेला आहे. हा जो संपूर्ण प्रकार झालेला आहे तो उत्साहाच्या भरात झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांची सध्या जो रोड शो आहे तो नागपूरच्या सराफा ओली म्हणजे जे ज्वेलर्सची जी मोठमोठी दुकानं आहेत आणि जी प्राचीन मोठ्या प्रमाणात जुनी जी बाजारपेठ आहे ज्वेलर्सची, त्या बाजारपेठेतून सध्या ही मार्गक्रमण करत आहे आणि यानंतर जे आहे ते पुढे गांधीबाग या परिसरामध्ये हा जो रोड शो आहे, रॅली आहे मुख्यमंत्र्यांची, ती जाणार आहे. ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात येत आहे. पूर्ण जो मार्ग आहे तो पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे भाजपच्या कमळ या चिन्हाने. त्याचबरोबर भाजपचे जे हिरवा आणि
जो भगवा रंग आहे त्या माध्यमातून पूर्ण जे बलून्स आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत, रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री जे बुलेट स्वार झालेले आहेत त्यांचं या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे. हा जो पूर्ण जो मार्ग आहे हा मार्ग रॅलीचा मार्ग असा